आज काय झालं की मला व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला 4 वाजले. जेवायला खूप उशीर झाला होता. किचनमध्ये येऊन बघितले तर ती सकाळची पोळी भाजी खायला खूप कंटाळा येत होता. सकाळी मस्त अशी सुकी आलूची भाजी बनवली होती. मग विचार केला की आपण काहीतरी नवीन गरमागरम खावं, तर त्यासाठी काही वस्तू मी ब्लिंकिटवरून तेव्हाच्या तेव्हा मागवून घेतल्या. पण लक्षात आले की जर आत्ता पोळी भाजी घातली नाही तर मग रात्री तेच खावं लागेल. मग विचार केला की त्याच पोळी भाजीपासून आपल्याला काही बनवता येईल. तर इथे माझ्याकडे ज्याही भाज्या उपलब्ध होत्या त्या मी बारीक कट करून घेतल्या. तर इथे मी बारीक काकडी, त्याचबरोबर टमाटर, कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे. आणि स्वीटकॉर्न तर फ्रीजमध्ये नेहमीच ठेवलेले असते, तर ते व्यवस्थित बॉईल करून घेतले. त्यानंतर आवडीनुसार सॉसेस घालायचे आहे. तर इथे मी टमॅटो सॉस, मेयोनीज आणि चिली सॉस घातलेला आहे. मीठ घालायचं आहे, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो देखील घालायचा आहे, पण तो व्हिडिओ स्किप झाला. त्यानंतर मस्त अशी पोळी तव्यावर ठेवून घेतली. त्यामध्ये जी आलूची भाजी बनवली होती ती व्यवस्थित अशी दाबून प्रेस करून घेतली आणि मग जो मसाला मी रेडी केला तो त्यावरून घातलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं चीज देखील मी ठेवलेलं आहे, जेणेकरून मस्त असा आपला कुरकुरीत रॅप रेडी होईल. व त्यानंतर मस्त असा तूप घालून हा जो रॅप आहे आलटून पालटून मस्त असा शेकून घेतला. मस्त असा ब्राऊन होतपर्यंत, कडक होतपर्यंत शेकून घेतला आणि बघू शकता दिसायला मस्त छान दिसत होता. आणि त्यानंतर मधातून कट करून घेतले. बघा दिसायला किती छान दिसत आहे ना. त्याचबरोबर टेस्टीही झाली होती. नियाही उठली होती. आम्ही दोघींनी मस्त असा नाश्ता एन्जॉय केला. तर असा होता दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.